जगा आणि जगू द्या. कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका. चोरी करू नका. खोटं बोलू नका. दारू पिऊ नका. व्यभिचार करू नका. कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या. सर्व प्राणीमात्रांवर दया करायला शिका. आपल्या साधुसंतांनी आणि महापुरुषांनी हेच सांगितलेलं आहे की चोरी करू नका. खोटं बोलू नका. दारू पिऊ नका. व्यभिचार करू नका. कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका आणि कोणाच्याही सांगण्यावरून आपसात भांडू नका. आपण सर्व निसर्गाचीच देण आहोत आणि मनुष्य मात्र समान असतात. सर्व मनुष्य मात्र समान असतात. जन्मताच सर्व मनुष्य मात्र समान असतात हे लक्षात ठेवा. कोणीही मोठं नसतो, कोणीही छोटं नसतो. मला एक कविता आठवते. कवी अनंत फंदीची कविता आहे ती. 10वीला होतो मी तेव्हा त्या कवीने म्हटलेले शब्द आणि मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ते कवी म्हणतात, उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. आपल्या गाठी धनसंचय कर सत्कारी वे हटू नको. गावयास अनंत फंदीचे फटके मागे सरू नको. मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. आपल्या गाठी धनसंचय कर सत्कारी वे हटू नको. गावयास अनंत फंदीचे फटके मागे सरू नको. अर्थात उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. आपल्या स्वतःच्या हितासाठी उगीच कुणाची निंदा कुणाची स्तुती करू नकोस. मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार वाहू नकोस. अर्थात मी खूपच मोठा आहे, मी खूपच शहाणा आहे, मी खूपच धनाढ्य आहे, खूपच श्रीमंत आहे असा गर्वभार वाहू नकोस. कारण या जगामध्ये एकापेक्षा एक श्रीमंत आहेत, एकापेक्षा एक ज्ञानी आहेत, एकापेक्षा एक बुद्धिमान आहेत. आणि म्हणून उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. मी मोठा शहाणाही धनाढ्य ही गर्वभार हवावू नको. तर मित्रांनो, सर्व प्राण्यांवर दया करायला शिका आणि सर्व मनुष्य मात्रासोबत प्रेमाने मैत्रीने वागा. चोरी करू नका. खोटं बोलू नका. दारू पिऊ नका. व्यभिचार करू नका. कोणत्याही प्राण्याची हत्या करू नका. आपल्या देशामध्ये धर्माचे ठेकेदार हे दंगली घडवण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि म्हणून धर्माच्या ठेकेदारांच्या नादाला लागू नका. सर्व प्राणीमात्रांवर दया करायला शिका. प्रेमाने वागा. मैत्रीने वागा. एकीने वागा. कोणत्याही धर्माच्या ठेकेदारांनी काहीही सांगितलं तरी दंगलीमध्ये अडकू नका. दंगलीमध्ये अडकाल तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. चोरी करू नका. कोणत्याही महिलेची छेड काढू नका. कोणत्याही मुलीची छेड काढल्यास तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. कुणाचं तरी सांगण्यावरून बलात्कार कुणाच्यावर करू नका. बलात्कार केला तरी तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते, जेलमध्ये जावं लागेल. आणि म्हणून चोरी करू नका. खोटं बोलू नका. दारू पिऊ नका. व्यभिचार करू नका. सर्व प्राणीमात्रांवर दया करायला शिका. सर्वांसोबत प्रेमाने वागायला शिका. जगा आणि जगू द्या. तुम्हीही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून सर्व प्राणीमात्रांवर दया करा. सर्वांसोबत प्रेमाने वागा. आपसात भांडू नका. शिका. स्वतः शिका. दुसऱ्यांना शिकवा आणि वैज्ञानिक चिंतन तुमचं वाढवा आणि तुम्ही इतरांचंही वैज्ञानिक चिंतन वाढवा. अर्थात सायंटिफिक टेम्परामेंट वाढवा स्वतःचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा. आणि आपल्या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला सहकार्य करा. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून वागलं पाहिजे. धन्यवाद.